लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे हे मान्य करावं लागेल, त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा असं वक्तव्य क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंनी केलंय। इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा भव्य नागरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणातील सर्व डेपोत मिनी बस लवकरच उपलब्ध होतील असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। मिनी बस संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलंय, दरम्यान शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकार सकारात्मक आहे। बीडमध्ये शिक्षकाने आत्महत्या केली, याची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया नीलम गोरेंनी दिली। विरोधकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे, कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशातील औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागतील अशा शब्दात संजय शिरसाट यांनी विरोधकांवरती टीका केली। औरंगजेबाच्या कबरीवरती खर्च करू नये याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले। खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यभरातील गड किल्ले स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेची सुरुवात किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन करण्यात आली। शिवनेरी किल्ल्यावरती मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांचा जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। दरम्यान खासदार निलेश लंकेंनी रुग्णालयात जात जखमींची भेट घेतली। शिवनेरी किल्ला आज पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। किल्ले शिवनेरीवरती मधमाशी हल्ल्यात 47 पर्यटक जखमी झालेले आहेत। दरम्यान किल्ल्यावरील परिस्थिती नियंत्रणात असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवनेरी आज पर्यटकांसाठी बंद असेल। चंद्रपुरात 42 डिग्री इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसात उष्णतेत वाढ झाल्यामुळे नागरिकांची लाहीलाही होते। पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली। अमरावतीच्या मुख्य बाजारपेठेतील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीची मागणी करत बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये हॉटेल चालकाच्या कानाचा पडदा फाटला असून त्याचे काही दात सुद्धा तुटलेले आहेत। मारहाणीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। कराड तालुक्यातील पेट्रोल पंपावरती दरोडा टाकण्यात आला होता। दरम्यान या दरोड्यात कामगारच सहभागी असून स्वतःवरती हल्ल्याचा बनाव केल्याची बाब समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या। पनवेलमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यामुळे एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी चुकीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी चालकावरती पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्याच्या हडपसर परिसरातील JSPM कॉलेजजवळ रात्री 12 वाजता भीषण अपघात झालाय। भरधाव कारने दोघांना जोरदार धडक दिली। कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता वॉर्डमधील AC आणि पंखा दोन्ही बंद पडले, त्यामुळे रुग्णांना चक्क हाताने हवा देण्याची वेळ आलेली आहे। शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा हा व्हिडिओ समोर आला आहे। बीड नगरपालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावरती आलाय। चांगल्या सिमेंट रस्त्यावरती पुन्हा रस्ता बनवून नगरपालिकेने लाखो रुपयांची उधळपट्टी केली। दुसरीकडे पालिकेच्या समोरच्या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे त्याला बजेट नाही असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात बऱ्यापैकी पाणीसाठा होता, मात्र उन्हाची चाहूल लागताच हा जलसाठा निम्म्याहून कमी झालेला आहे। 289 प्रकल्पांमध्ये मिळून 44.78% जलसाठा शिल्लक आहे। चिपळूण ST मध्यवर्ती डेपोचं काम गेल्या 10 वर्षांपासून रखडलं, त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो। प्रवाशांना भर उन्हात पावसात उभं राहून गाड्यांची प्रतीक्षा करावी लागते। तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी भुसावळमध्ये जय्यत तयारी सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरती किल्ल्याची प्रतिकृती साकारली जात आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यात सध्या हळद काढणीला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांनी नवीन हळद बाजारात आणताच दरामध्ये 1,500 ते 2,000 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर कोसळून किलोला 20 रुपयांचा भाव मिळू लागलाय। आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे। सामान्यांना दिलासा मिळाला असला तरी सुद्धा शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे। अहिल्यानगरमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्याने रात्रीच्या वेळेला कोतुळ गावामध्ये असलेल्या कचरा कुंडीमध्ये फेकलेलं अन्न खाल्लेलं आहे। कुत्र्यांपाठोपाठ आता बिबट्याही कचरा डेपोमध्ये येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जळगावच्या पाचोऱ्यातील सारोळा बुद्रुक शिवारामध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याचं दर्शन झालं, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे।
बर्ड फ्लूची दहशत संपते नाही तोच अज्ञात आजाराने कोंबड्या आणि पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांसह कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ताप येऊन कोंबड्यांचा मृत्यू होत असल्यामुळे आजाराचं निदान करून शासनानं मार्गदर्शन करावं अशी मागणी केली जाते. गोंदियामध्ये मोहफूल संकलनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. विविध पदार्थ तयार केले जातात, त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोहफुलाला चांगली मागणी आहे. वाशिमच्या फाळेगावातील एका शेतकऱ्याने चवळीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आगळावेगळा प्रयोग केलेला आहे. टोमॅटोप्रमाणे तारावरती वेल चढवून शेतकऱ्यांनी भरघोस उत्पन्न घेतलं आहे. हिंगोलीत एक शेतकरी बंधूंनी उन्हाळी तुरीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातून बियाणं आणत हा प्रयोग केलाय. सध्या या तुरीचं पीक चांगलंच बहरलंय. महाड येथे 20 मार्च रोजी समता परिषद शिक्षण रोजगाराच्या मागण्यांसाठी लढा उभारणार. समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचं रक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती लक्ष्मण मानेंनी दिली. देवरुखमध्ये बेसुमार जंगलतोड सुरू असल्याचं समोर आलंय. धामापूर मार्गावरती लाकडाचे ढीग आढळून येत आहेत. अनेक वेळा तक्रार करून सुद्धा वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. वागदर्डी धरणातून मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. धरणालगत रेल्वे रोड टाकण्याचं काम सुरू असताना जेसीबीमुळे ही पाईपलाईन फुटली आहे. आर्णी शहरात मोकाट कुत्र्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. मागील 4 दिवसात 2 चिमुकल्यांवरती कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केलाय. नागरिक मदतीला धावल्यामुळे बालकाचं प्राण वाचलाय. वाशिमच्या बाभुळगाव इथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात आता वाशिम पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. मुलाची माहिती अथवा मुलाचा शोध घेतल्यास त्या व्यक्तीला 50,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. सध्याची आपण दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला सुरेश धस बघायला मिळत आहेत. ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस आलेले आहेत. खोक्यावर ज्या मारहाणीचा आरोप आहे त्या कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस आता दाखल झाले. आपण बघितलं थोड्याच वेळापूर्वी खोक्याच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी भेट दिली होती आणि यानंतर लगेचच ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस दाखल झालेले आहेत. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. सुरेश, आपण बघितलं खोक्याच्या घरात आता सुरेश धस गेले आणि लगेचच आता ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस दाखल झाले. शिरूरमध्ये जो वाद झालेला होता, ढाकणे पितापुत्राला मारहाण केल्याच्या संदर्भात जो गुन्हा दाखल झाला होता, त्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी दोघांचीही भेट घेतलेली. विशेष म्हणजे सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे असा आरोप प्रत्यारोप करण्यात आला होता. त्याचबरोबर त्याला अटक करावी यासाठी शिरूरमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता. मात्र ज्या ढाकणे पितापुत्रांना मारहाण झाली त्या देखील कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस या ढाकणे कुटुंबाची भेट घेत आहेत. विशेष म्हणजे मेडिकलसाठी जर काही गरज लागली तर मी सोबत असेल अशा पद्धतीने देखील आश्वासन देत आहेत. त्यामुळे एकंदरीत जो शिरूरमध्ये वाद समोर आलेला होता, सतीश भोसले यांनी मारहाण केलेला जो वाद समोर आला होता, त्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेतलेली आहे. त्यामुळे नेमका या वादाच्या संदर्भात आता सुरेश धस मिटवण्याच्या दृष्टिकोनातून काय भूमिका घेतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र सतीश भोसले याला अटक केली आहे. सतीश भोसलेला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. मात्र त्यानंतर वन विभागाने जी कारवाई केली होती त्यावर देखील सुरेश धस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. घर पाडलं ते चुकीच्या पद्धतीने पाडलं गेलं यावरती देखील प्रश्न उपस्थित केला होता. आणि आता ज्या कुटुंबाला मारहाण केली होती सतीश भोसले यांनी, त्या ढाकणे कुटुंबाची देखील भेट घेऊन त्यांचं देखील सांत्वन केलं जात आहे. सुरेश, आपण बघितलं होतं सुरेश धस मगाशी जसं खोक्याच्या कुटुंबियांना भेटले त्यांनी आरोप केला की आमच्यावरती अन्याय झालाय. इकडे ढाकणे कुटुंबीय नेमकं काय म्हणतायत? ढाकणे कुटुंबाचं देखील तेच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मारहाण केली गेली, दात पाडले गेले, पाय फ्रॅक्चर केला गेला, हे अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण केली होती आणि मारहाण करत असताना 4-5 जण मारहाण करत होते. त्यामुळे जी मारहाण केली आहे त्या संदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी आहे. तर ज्या पद्धतीने आता पायाचं ऑपरेशन करायचं, त्याचबरोबर दाताचं ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी देखील आता आम्ही गरीब कुटुंबातील आहोत त्यामुळे देखील मदत लागेल अशा पद्धतीने देखील आता जे ढाकणे कुटुंब आहे ते सुरेश धस यांच्याकडे मागणी करतात. सुरेश धस यांनी मेडिकलसाठी लागणारा जो खर्च आहे त्या संदर्भात देखील मदत केली जाईल असा देखील शब्द दिलेला आहे. त्यामुळे आता जो वाद समोर आला होता, ज्या वादामधून सतीश भोसले उर्फ खोक्या कशा पद्धतीने अमानुष मारहाण करत होता, या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या आणि ढाकणे पितापुत्राला अमानुष मारहाण केली होती ते देखील न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं. आणि त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुरेश धस कशा पद्धतीने या दोघांही कुटुंबाची समजूत काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चित आपण बघतोय सुरेश धस यांनी दोन्ही कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. सध्या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते ढाकणे कुटुंबियांच्या भेटीला सुरेश धस दाखल झालेले आहेत.
ढाकणे कुटुंबाला मारहाण केलेली होती, खोक्याकडून मारहाणी झालेली होती आणि त्यानंतर धसांनी ढाकणे कुटुंबियांची भेट घेतलेली, त्यांची विचारपूस करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे. तसंच मेडिकलसाठी सुद्धा काही लागलं तर मी मदत करेन असं आश्वासन सुरेश धस यांनी दिलेलं आहे.